पुत्रं मत्ति धनं मत्ति इति बालो विहयति अत्तहि अत्तनो नत्थि कुतो पुत्रं कुतो धनं। हे मनुष्या, ज्याला तू माझा पुत्र माझे धन म्हणून समजत आहे, तुझे स्वतःचे शरीर तुझे नाही। मेरा मेरा क्या करता है, पुत्र मेरा धन मेरा, काहे सोचकर दुःख पाता रे, जब शरीर तक नहीं तेरा। या तथागत भगवान बुद्धांच्या धम्मपदाने देवानंद पियदसी धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य बोधिसत्व परमपूज्य द सिंबल ऑफ नॉलेज द ग्रेटेस्ट इंडियन, द सिंबल ऑफ नॉलेज द ग्रेटेस्ट इंडियन, द फादर ऑफ नेशन, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन करून नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक उपासिकांनाही मी मंगलाची कामना करतो। सर्वांनी साधू साधू म्हणा। आज या ठिकाणी हेरॉल्ड लास्की नावाचा एक जगप्रसिद्ध विचारवंत आहे। हेरॉल्ड लास्की हा हेरॉल्ड लास्की असा म्हणतो की या भारत देशाला जर समजून घ्यायचे असेल तर सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घ्यावं लागेल, असं हेरॉल्ड लास्कीचं म्हणणं आहे। आणखी एक विचारवंत आहे, त्यांनीही एक विचार मांडलेला आहे, बाबासाहेबांचा गौरव केलेला आहे। तो विचारवंत लेखक असा म्हणतो, त्याचं नाव आहे पेरी एंडरसन। हा पेरी एंडरसन असा म्हणतो कि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर को पढ़ना एक अलग दुनिया में प्रवेश करना है। तर आज दिन विशेष म्हणून आज 14 जानेवारी हा जो महत्वाचा ऐतिहासिक समतेचा लढा असणारा हा दिवस 14 जानेवारी हा दिवस याकरिता महत्वाचा आहे। ही 14 जानेवारी तारीख ही दिनविशेष म्हणून दोन कारणांनी त्याला महत्व आहे। 14 जानेवारी 1951 ला मुंबईच्या वरळीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक भाषण दिलं होतं। मुंबईचं वरळीचं बुद्ध विहार 14 जानेवारी 1951 ला बाबासाहेबांनी एक ऐतिहासिक भाषण दिलं। अत्यंत महत्वाचं भाषण आहे, ते आपण वाचलं पाहिजे। त्याच्यातल्या त्या ओळी तर खूप महत्वाच्या आहे, घरात खंडोबा आणि बाहेर बुद्ध चालणार नाही। तर हे जे बाबासाहेबांचं भाषण आहे 14 जानेवारीलाच झालं होतं वरळी मुंबईला। आणि दुसरं महत्व आहे नामांतर दिन। आता आपण याला नामांतर दिन न म्हणता आपण नाम विस्तार दिवस झालेला आहे। म्हणजे नामांतर दिन म्हणजे काय, तर नाव कसं पाहिजे होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असं नाव पाहिजे होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असे नाव पाहिजे होते, पण ते नाव कसं झालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नाव झालेलं आहे। म्हणून तो नामांतर दिवस नसून तो नाम विस्तार दिवस आहे। विस्तार म्हणजे त्याच्यात मराठवाडा हा शब्द ऍड केलेला आहे। तर या नामांतराचा लढा एक ऐतिहासिक लढा आहे आणि तो अत्यंत महत्वाचा लढा महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि खास करून तो मराठवाड्यामध्ये झाल्यामुळे आपण त्याला मराठवाडा नामांतर नाम विस्तार दिवस म्हणून सुद्धा आपण ओळखल्या जातो। आपल्याला माहित आहे की तथागत भगवान बुद्धाने या जगामध्ये दुःखाचं कारण काय सांगितलेलं आहे, आपण शिकलो आहे बुद्ध आणि धम्मामध्ये। या जगामध्ये दुःखाचे कारण काय सांगितलेले आहे, तृष्णा। ही गोष्ट तर बुद्धाने सांगितलेलीच आहे, पण भगवान बुद्धाने सांगितलं आहे अविद्या पचया संखारा। अविद्या म्हणजे काय, तर अविद्या। अविद्या म्हणजेच काय, तर अज्ञान। या जगामध्ये दुःखाला कारण काय आहे, अज्ञान, अंधश्रद्धा। तर बुद्धाने सांगितलंय की अज्ञान
हे या जगातील अविद्या हे या जगातील दुःखाचे भयानक कारण आहे. अज्ञानामुळे आणि अंधश्रद्धेमुळे मनुष्य दुःखामध्ये सापडत असतो हे बुद्धाला माहित होतं. आणि म्हणून तथागत भगवान बुद्धांनी, आपल्याला माहित असेल की या जगातील पहिला महान शिक्षक जर कोण असेल, महिलांचा पुढारी म्हणा किंवा या जगातला पहिला शिक्षक टीचर जर कोण असेल तर ते आहे तथागत भगवान बुद्ध. लक्षात घ्या, या जगातला पहिला मनोवैज्ञानिक, मनोचिकित्सक, या जगातला फर्स्ट सायंटिस्ट जर कोण असेल आणि या जगातला गुरु, या जगातला विश्वगुरु, धम्मगुरु किंवा टीचर, शिक्षक जर कोण असेल, महिलांचा पहिला पुढारी जर कोण असेल तर तो आहे तथागत भगवान बुद्ध. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मला सांगा, आखाडी पौर्णिमेला तथागत भगवान बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं आखाडी पौर्णिमेला. तर त्या आखाडी पौर्णिमेला सारनाथ वाराणसीला जेव्हा धम्मचक्र प्रवर्तन केलं तथागत भगवान बुद्धांनी, तर तथागत बुद्धांनी जो आपला सार्वजनिक जो उपदेश आहे, धम्माचा उपदेश सार्वजनिक ठिकाणी दिलेला आहे. बुद्धाने असं कधीच म्हटलेलं नाही की श्रीमंत लोकांनीच या, गरीब लोकांनी येऊ नका, या लोकांनी या, त्या लोकांनी येऊ नका, असं बुद्धानं कधीच म्हटलेलं आहे. भगवान बुद्धांची जी शिकवण होती, भगवान बुद्धांचं ते ज्ञान होतं ते कसं होतं, सार्वजनिक ज्ञान होतं. म्हणून भगवान बुद्धांचं एक वचन आहे, बहुजन हिताय बहुजन सुखाय. म्हणजे बुद्धाचा ज्ञान मार्ग कोणीही ग्रहण करू शकतो. बुद्धाच्या धम्मामध्ये कसल्याही प्रकारचा भेदभाव नव्हता. भगवान बुद्धांनी आपल्या धम्माची शिकवण सर्वांना सारखी दिली. स्त्री असो का पुरुष असो, गरीब असो का श्रीमंत असो, भगवान बुद्धांनी कुठलाही भेदभाव न ठेवता, कुठलीही विषमता न ठेवता समतेनं सर्वांना बौद्ध धम्माची शिकवण दिली, ज्ञान दिलाय. म्हणून जगामध्ये सद्धम्म म्हणजे काय, आपण जेव्हा बुद्ध धम्मामध्ये वाचतो, परंतु ब्राह्मणी धर्मामध्ये काय आहे, ब्राह्मणी धर्मामध्ये शिक्षण घेण्याचा, शिकवण्याचा अधिकार, ज्ञान संपादन करण्याचा अधिकार मनुस्मृतीच्या नियमानुसार कोणाकडे आहे, फक्त ब्राह्मणांकडे आहे. लक्षात घ्या. पण बुद्धानं आपली शिकवण सर्वांसाठी आपला धम्म मोकळा केला, सार्वजनिक केला, सर्वांसाठी तो खुला केला. म्हणून सद्धम्म कशाला म्हणायचं, तर सद्धम्म आपण ऐकतो, सद्धम्म कशाला म्हटलं जातं, जो धम्म ज्ञान सर्वांसाठी खुला आहे, सर्वांसाठी त्यात मोकळा आहे तो मार्ग, त्याला सद्धम्म म्हटल्या जात असतं. आपण येसुकारी किंवा अश्वलायन ब्राह्मणाचं बुद्धाणीस धम्मामध्ये जर वाचलं तर आपल्याला ते माहित पडेल की तथागत भगवान बुद्धाने आपली जी शिकवण आहे, आपलं जे ज्ञान आहे, सर्वांसाठी खुलं केलेलं होतं. बुद्धाने स्त्रियांना पहिल्यांदा भिक्खुनी बनवून तिलाही ज्ञानाचा प्रचार प्रसार करण्याचा मार्ग खुला केला होता. म्हणून बुद्धाच्या काळामध्ये स्त्री पुरुष समान होते. लक्षात घ्या. आणि नंतरच्या काळामध्ये जर आपण बघितलं की या प्राचीन भारतामध्ये बौद्ध विद्यापीठ झाली जम्बूद्वीपामध्ये. मग ते नालंदा असेल, तक्षशिला असेल, अमरावती असेल, वल्लभी असेल, खूप सारे बौद्ध विद्यापीठ निर्माण केले होते सम्राट अशोकांनी, समुद्रगुप्त राजांनी, सातवाहन राजांनी. तर या बौद्ध विद्यापीठांमध्ये आपण पाहिलं असेल, मी नेहमी सांगत असतो की नालंदा विद्यापीठामध्ये 10,000 विद्यार्थी भिक्खू शिक्षण घेत होते एकाच वेळी. 2,500 विद्यार्थी आचार्य बौद्ध भिक्खू शिकवायला होते. 3 मजल्याच्या लायब्रऱ्या होत्या. 90 लाख पुस्तकं जळले नालंदा विद्यापीठातले, 90 लाख जाळले. ब्राह्मणांनीच नालंदा विद्यापीठ जाळलं. लक्षात घ्या. तर आपण जर पाहिलं तर की या भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की 25 डिसेंबरला देहू रोडच्या भाषणामध्ये बाबासाहेब असा उल्लेख करतात की या जगामध्ये पहिल्यांदा विश्व विद्यापीठांची निर्मिती करणारे, म्हणजे विद्यापीठाची निर्मिती करणारे जर कोण असतील तर बौद्ध भिक्खूच आहे. समजलं. बाबासाहेबांचं कथन आहे की या जगामध्ये पहिल्यांदा विश्वविद्यालयाची, महाविद्यालयाची, विद्यापीठाची निर्मिती करणारे कोण आहे, बौद्ध भिक्खू आहे. नालंदा, तक्षशिला हे मी तुम्हाला नाव आताच सांगितलेले आहे. तर नालंदा या विद्यापीठामध्ये, प्राचीन जम्बूद्वीपामध्ये विदेशातले भिक्खू लोक, विदेशातले लोक शिकायला येत होते. पहा, आता भारतातले लोक अमेरिकेला जातात, लंडनला जातात, इंग्लंडला जातात, जर्मनीला जातात, येतात का नाही, आणि नाव सांगतात आम्ही लंडन रिटर्न, कोलंबिया रिटर्न असं वगैरे सांगतात का नाही. पण भारताला हा इतिहास लागलेला आहे की जगातील लोक, कोरिया, जपान पासून आपण ते चिनी प्रवासी पाहिलं असेल, युआन शांगफाय आणि सिंघायचो वगैरे, तर हे सर्व बौद्ध उपासक किंवा बौद्ध भिक्खू लोक नालंदामध्ये शिकायचे.
म्हणजे नालंदाची जी शिकवण आहे ती केवळ जम्मूद्वीपातल्या लोकांसाठीच नव्हती, तर जगातील कोणताही व्यक्ती त्या नालंदा विद्यापीठमध्ये येऊन शिकत होता, शिकून जात होता आणि नालंदा विद्यापीठाचं नाव काढत होता. एवढं ते बौद्ध विद्यापीठ होतं. आणि हे बौद्ध विद्यापीठ कोण बांधले? नागवंशी लोकांनी, आपणच बांधले, आहे की नाही? बौद्धांचेच पहिले, बौद्ध भिक्षूंचेच पहिले बौद्ध विद्यापीठ होते. पहा, आपलेच प्राचीन बौद्ध विद्यापीठ होते. जगाच्या पाठीवर तुम्हाला ख्रिश्चनांचं, मुस्लिमांचं, जैनांचं, शिखांचं, हिंदूंचे कोणतेच विद्यापीठ जमिनीखाली सापडत नाही. जेवढे काही बौद्ध विद्यापीठ सापडतात ते कोणाचे आहे? बौद्धांचेच आहे. म्हणून जगामध्ये आपण लोक सुशिक्षित होतो, बुद्धिस्ट होतो. नंतरच्या काळामध्ये, प्रतिक्रांतीच्या काळानंतर आपण काय झालो? हे बौद्ध विहारांची नासधूस झाली, बौद्ध विद्यापीठ जाळल्या गेल्याने आपल्याला मग शिक्षणाचा, ज्ञानदानाचा, ज्ञान घेण्याचा अधिकार नाकारला गेला. त्यातही स्त्रियांना नाकारल्या गेलं. जे स्त्रियांना भगवान बुद्धांनी मोकळा केला होता धम्म. समजलं का तुम्हाला? तर नंतर प्रतिक्रांतीच्या नंतर ह्या गोष्टी झालेल्या आहेत. तर मला सांगायचं एवढंच आहे की भगवान बुद्धाने आपल्या ज्ञानाची जी शिकवण आहे, धम्माची शिकवण, ती सगळ्यांसाठी काय केली होती? मोकळी केली होती. आणि नंतर प्रतिक्रांती झाली आणि एक काळा कायदा तयार झाला मनुस्मृती नावाचा, आणि त्याच्यानुसार विशिष्ट लोकांकडे शिक्षण आलं होतं. त्यातही महिलांना शिक्षण नव्हतं. मग ती ब्राह्मणबाई असो का आदिवासी, ओबीसी, समजलं का? स्त्रियांना शिक्षण घेणं पाप होतं. पण बुद्धाने मात्र स्त्रियांना, पुरुषांना समान धम्म प्रचाराचा, ज्ञान प्रचाराचा अधिकार दिलेला होता. तर मी तर तुम्हाला बुद्धाचं सांगितलं. आपण विषयाकडे वळूया की महाराष्ट्र जे नामांतर दिवसाचं जे विद्यापीठाला जे नामांतर झालं पाहिजे या संदर्भातला जो लढा चालला 16 वर्ष, तर ते नामांतर झालं नसून ते काय झालं? नामविस्तार आहे. तर हे नामविस्तार हे मराठवाडा, आता हे मराठवाडा प्रांत कुठं आहे? प्राचीन भारतामध्ये बुद्धाच्या काळामध्ये 16 महाजनपद होती. किती होती? नीट लक्ष द्यायचं आहे. किती? आपण बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ जर वाचला तर 16 महाजनपद असं नाव आलेलं आहे. तर महाराष्ट्र, औरंगाबाद जे आता छत्रपती संभाजीनगर आहे, तर या महाराष्ट्राला, या औरंगाबादला आणि काही दक्षिण भारताला अश्मक जनपद म्हणायचे. काय नाव होतं? अश्मक जनपद, किंवा त्याला असिक जनपद म्हणतात. तर ह्या असिक जनपदामध्येच असिक जनपद, आता ते महारठ्ठवाडा झालं. ऍक्च्युली ते मराठवाडा नसून ते महारठ्ठवाडा आहे. महारावरूनच महाराष्ट्र हे नाव पडलेलं आहे. तर ते मराठवाडा नसून ते महारठ्ठवाडा आहे, असा तो शब्द आहे. नंतर त्याचा अपभ्रंश झाला. तर या असिक जनपदामध्ये, या असिक जनपदाची जी राजधानी होती ते होती पैठण. आता हे पैठण कुठं आहे? औरंगाबाद पाशी गोदावरी नदीच्या ठिकाणी ते ठिकाण आहे पैठण. आणि या पैठण शब्दाला सुद्धा एक इतिहास आहे. बुद्धाच्या काळामध्ये राजा प्रसेनजिताचा राजपुरोहित श्रावस्तीचा, पहा, उत्तर भारतातला श्रावस्तीचा राजा प्रसेनजिताच्या राजपुरोहित आपल्या या मराठवाड्यामध्ये, म्हणजे या महाराष्ट्रामध्ये तो आला होता. त्याचं नाव होतं बावरी. बावरीवरूनच मग ते बावरी जे महाविहार जे आहे ना, बावरी मस्जिद, मग ते बावरी महाविहार होतं. तर हा बावरी नावाचा एक संन्यासी, परिव्राजक आणि त्याचे 16 शिष्य बुद्धाच्याच वेळी महाराष्ट्रामध्ये आले होते. आणि त्यांनी गोदावरी नदीच्या काठावर, म्हणजे त्या औरंगाबाद पाशी गोदावरी नदीच्या काठावर पैठण या ठिकाणी त्यांनी आपलं आश्रम बांधला होता त्या काळामध्ये. लक्षात घ्या, हे कुठे लिहिलेलं आहे? त्रिपिटकामध्ये, सुत्त निपातामध्ये, पारायण सुत्तामध्ये लिहिलेला आहे. आणि मग हे बावरी नावाचा हा जो संन्यासी आहे, त्याचे 16 शिष्य आहे, बुद्धाकडे जातात, उपसंपदा घेतात, प्रवज्जा घेतात, भिक्खू बनतात आणि मग ते नंतर पुन्हा महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करायला येतात. हे म्हणजे मी मराठवाडा हे सांगत असताना लक्षात घ्या, बुद्धाच्या काळापासूनच त्याला एक इतिहास आहे. सोननंद सुत्त आहे, किंवा भीमसेन जातक कथा आहे, किंवा मग महाकपी जातक कथा आहे, किंवा हे जे जातक कथेमध्ये सुद्धा आपल्याला पैठण या शहराचा उल्लेख आढळतो. म्हणजे या अश्मक जनपदाचीच राजधानी पैठण होती त्या काळामध्ये. आणि अश्मक, पैठण हे प्राचीन काळातलं बौद्ध शहर होतं. आणि नंतरच्या काळामध्ये सम्राट अशोकांनी ज्या बौद्ध भिक्खूला महाराष्ट्रामध्ये धम्म प्रचारासाठी पाठवलं होतं, तो भिक्खू म्हणजे
महाधम्मरक्षित, त्यांनी 84,000 लोकांना महाराष्ट्रात महारठ्ठवाड्यामध्ये 84,000 लोकांना बौद्ध उपासक बनवलं होतं आणि 13,000 लोकांना भिक्खू बनवलं होतं महाराष्ट्रामध्ये महाधम्मरक्षित भंतेजींनी. आणि हे महाधम्मरक्षित भंतेजी सुद्धा त्यांनी महाराष्ट्रात आणि पैठणला सुद्धा महाधम्मरक्षित भंतेजी गेलेले होते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की या महाराष्ट्रातून, या महारठ्ठवाड्यातून दान गेलेलं आहे. साचीचा स्तूप आणि भरूच स्तूपावर पतितठाण, आता काही लोक पैठणला पतितठाण म्हणतात, पतितठाण, पतितठाण हा शब्दच साची स्तूपावर, भरूच स्तूपावर उल्लेखित आहे. म्हणजे पैठणच्या बौद्ध भिक्खूंचं, उपासकांचं दान साचीच्या बौद्ध स्तूपासाठी, भरूचच्या बौद्ध स्तूपासाठी दान, पैठण पतितठाण हे नाव साचीच्या बौद्ध स्तूपावर लिहिलेलं आहे. लक्षात घ्या. म्हणजे एवढ्या दूर बौद्ध धम्माचा प्रसार झालेला होता. मग महाराष्ट्रामध्ये नाशिकची त्रिरश्मी बौद्ध लेणी असेल, मुंबईची कानेरी बौद्ध लेणी असेल, किंवा पितळखोरा, अजंठा, वेरूळ, कारले, भाजे, बेडसे किंवा औरंगाबादच्या या संपूर्ण बौद्ध लेण्यांमध्ये पैठणचं दान, त्याचे शिलालेख सापडलेले आहे पाली प्राकृत मध्ये. आणि पैठण याच्यासाठी महत्वाचं आहे की पैठणला सातवाहन राजांची राजधानी होती. सातवाहन राजे म्हणजे कोण? ज्यांनी महाराष्ट्रामधल्या सर्व बौद्ध लेण्या खोदल्या, सातवाहन बौद्ध राजे. तर हे सातवाहन बौद्ध राजांची राजधानी म्हणजे कोणती होती? महारठ्ठवाड्यातलं पैठण. हे पैठण ठिकाण लय महत्वाचं आहे. तसं सातवाहनांच्या 2 राजधान्या होत्या. एक जुन्नर शिवनेरी होती, ती प्रांतिक राजधानी होती, पण पैठण ही प्रमुख राजधानी होती. दक्षिण भारतातली अमरावती होती. लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. आणि 7व्या शताब्दीमध्ये एक चीनी बौद्ध भिक्खू आला होता, त्याचं नाव होतं युआनशांग. यांनी महारठ्ठवाड्याला भेट दिली होती. महारठ्ठवाड्याला, तो गोदावरी नदीच्या काठी आला. त्यानं असं लिहिलेलं आहे की मी जेव्हा पैठणला, या पतितठाणला, या पोठणला भेट दिली, तेव्हा पैठणला त्या ठिकाणी म्हणजे 10 महास्तूप आणि 2 बुद्ध विहार होते, संघाराम होते आणि बौद्ध भिक्खूंची संख्या होती. लक्षात घ्या. पैठण हे प्राचीन काळातलं बौद्ध स्थळ होतं, खूप त्याला महत्व होतं. आणि लक्षात घ्या, या पैठण परिसरामध्येच आता जास्तीत जास्त बौद्ध लेण्या, अजंठा, वेरूळ, घटोत्कचच्या ज्या बौद्ध लेण्या ह्या तुम्हाला औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठामध्येच, ज्या परिसर म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सापडतात. त्याला आता नाव काय पडलंय? छत्रपती संभाजीनगर असं नाव पडलेलं आहे. तर हे मराठवाड्यामध्येच ह्या लेण्या आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे दूरदृष्टिकोनवादी होते की बाबासाहेबांनी ज्या ठिकाणी वर्ल्ड हेरिटेज अजंठा, वेरूळ सारख्या बौद्ध लेण्या आहे, या बौद्ध लेण्याच्या जिल्ह्यामध्ये, याच परिसरामध्ये आपण महाविद्यालय उभं केलं पाहिजे, हा बाबासाहेबांचा दृष्टिकोन होता. आणि तसे पाहिलं तर बौद्ध लेण्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बौद्ध लेण्या आहे. तर बौद्ध लेण्या म्हणजे एक प्रकारचे विद्यापीठच होते. बौद्ध भिक्खू तिथं ज्ञानाचा, धम्मज्ञानाचा प्रचार प्रसार करत होते. म्हणजे लेण्या एक प्रकारचे बौद्ध विद्यापीठच आहे एका प्रकारे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाडा हे क्षेत्र निवडलेलं होतं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1949 मध्ये, पहिल्यांदा 1949 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाड्याचा दौरा केला. 1949 मध्ये. म्हणजे मराठवाडा औरंगाबादचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संबंध खूप मोठा आहे, खूप मोठा इतिहासही आहे त्याला. की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1949 मध्ये त्यांनी पहिल्यांदा वेरूळची बुद्ध लेणी आणि अजंठाची बुद्ध लेणी, औरंगाबादची बुद्ध लेणी आणि इतरही बौद्ध लेण्या त्यांनी त्याचं ते तेव्हा राजेंद्र प्रसाद सुद्धा बाबासाहेबांच्या सोबत लेण्या पाहिल्या होते. त्यांनी त्या पहिल्यांदा लेण्या पाहिल्या. एवढंच नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाड्यामध्ये त्या पैठणला सुद्धा गेले, जिथं संत एकनाथ महाराज यांची समाधी आहे, त्याचे फोटो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पैठणला संत एकनाथ महाराजांच्या समाधीच्या भेटीला सुद्धा गेले होते. पैठणला बाबासाहेब गेले होते. आणि सातवाहन, आता हे सातवाहन लोक कोण आहे? सातवाहन राजे हे मौर्य सम्राटांचे मांडलिक आहे आणि सातवाहनांचे मांडलिक वाकाटक राजा आहे. म्हणजे मौर्य घराण्याचा आणि सातवाहन घराण्याचा पूर्वी संबंध होता. सातवाहन आणि मौर्य हे बुद्धिस्ट राजे आहे. लक्षात घ्या. बाबासाहेबांचा या मराठवाड्याशी आणखी एक संबंध म्हणजे तुम्हाला माहित आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यापूर्वी, बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ लिहिण्याला सुरुवात करण्याआधी बाबासाहेबांनी बौद्ध पूजापाठ, बुद्ध वंदनेचं पुस्तक तयार केलं होतं. तुम्हाला माहित आहे काही गोष्ट?
म्हणजे बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा देण्याच्या अगोदरच बौद्ध पूजापाठ नावाचं एक छोटस पुस्तक तयार केलं होतं. त्यासाठी ते श्रीलंकेमध्ये सुद्धा गेले होते. तर हे बौद्ध पूजापाठ नावाचं जे पुस्तक आणलं बाबासाहेबांनी, ती वंदना तयार केली. तर त्या ठिकाणी मराठवाड्यामधला एक त्यावेळेचा गायक होता मास्टर कृष्णाजी फुलंब्रीकर. नाव आहे का? मास्टर कृष्णाजी फुलंब्रीकर हा गायक होता सिनेमामध्ये आणि त्याचा आवाज चांगला होता. तर हा फुलंब्रीकर आजही औरंगाबाद मध्ये मराठवाड्यापाशी फुलंब्री नावाचा तालुका आहे. तसं त्याचं बालपण त्या फुलंब्रीकर सरांचं ते आळंदीला गेलं आहे, पण त्यांचं पूर्वजांचं गाव आहे फुलंब्रीकर, म्हणून तो फुलंब्री. तर बाबासाहेबांनी, तो ब्राह्मण होता, त्याचं नाव होतं कृष्णाजी पाठक, पण त्यांना फुलंब्रीकर गुरुजी म्हणायचे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्याकडून जी बौद्ध पूजापाठ पुस्तक आणलं होतं, तर बाबासाहेबांनी ते बुद्ध वंदना त्याच्याकडून गाऊन घेतली, त्या गायकाकडून, कृष्णाजी मास्टर फुलंब्रीकराकडून. आणि तीच जी बुद्ध वंदना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षेच्या सोहळ्यामध्ये सुद्धा ती वाजवण्यात आलेली होती. हा एक इतिहास आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाडा हे ठिकाण का निवडलं? तर मराठवाड्याच्या जो मराठवाडा जे विद्यापीठ आपल्याला दिसतं किंवा मिलिंद कॉलेज आपल्याला दिसतं, हे औरंगाबादच्या बुद्ध लेणीपाशीच आहे. एकदम औरंगाबादची लेणी तुम्ही पाहिलं असेल, तिथं 12 बुद्ध लेणी आहे, त्याला विद्यापीठ बुद्ध लेणी म्हणतात. म्हणजे अजंठा वेरूळ सोडून औरंगाबादची बुद्ध लेणी वेगळी आहे. तिथं त्या काळामध्ये तिथे हिनयान, महायान आणि वज्रयान तीनही संप्रदायाचे बौद्ध भिक्खू राहत होते. इतक्या सुंदर त्या बौद्ध लेण्या आहेत. तर ह्या मराठवाडा विद्यापीठाचा जो परिसर आहे, बाबासाहेबांनी ते ठिकाण याच्यासाठी निवडलं. तर बाबासाहेबांनी एक शैक्षणिक संघटना निर्माण केली होती, म्हणजे अस्पृश्यांसाठी, गरिबांसाठी शिक्षणाचे द्वार, ज्ञानाचे द्वार खुले व्हावे. बाबासाहेबांना माहित आहे की शिक्षण हे काय आहे? वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तर बाबासाहेबांना शिक्षणाचं किती महत्व होतं? मला पुस्तकांपेक्षा म्हणजे मित्रांपेक्षा पुस्तकाचा सहवास जास्त आवडतो. पुस्तक वाचल्यावर मस्तक तयार होते आणि मस्तक तयार झाल्यावर माणूस कुठेही नतमस्तक होत नाही. या जगातील प्रभावी अस्त्रे लेखणी आणि वाणी. तर बाबासाहेबांनी शिक्षणाचं महत्व आपल्याला माहित आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बाबासाहेबांनी शिक्षणाला खूप महत्व दिलं आहे. तर त्याच उद्देशानं बाबासाहेबांनी 8 जुलै 1945 ला, तारीख लक्षात ठेवा, 8 जुलै 1945 ला पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही शिक्षण संस्था बाबासाहेबांनी निर्माण केली. आणि दुसरी डिप्रेस क्लासेस एज्युकेशन सोसायटी, या 2 सोसायट्या बाबासाहेबांनी निर्माण केल्या. शैक्षणिक संघटना संस्था म्हणू शकतो. तर या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गतच बाबासाहेबांनी पहिलं जे कॉलेज निर्माण केलं 20 जून 1946. आता तुम्हाला लक्षात असलं पाहिजे की मिलिंद कॉलेज आधी का सिद्धार्थ कॉलेज आधी? तर बाबासाहेबांनी सिद्धार्थ कॉलेज पहिल्यांदा बांधलेलं होतं. 20 जून 1946 ला बाबासाहेबांनी मिलिंद म्हणजे सिद्धार्थ कॉलेज, कुठे आहे ते? मुंबईला आहे सिद्धार्थ कॉलेज. सिद्धार्थ कॉलेज 46 ला, 1946 ला. आणि बाबासाहेबांनी 19 जून 1950 ला मिलिंद कॉलेजची स्थापना केली. कोणती तारीख म्हटलं मी तुम्हाला? मिलिंद कॉलेजची 19 जून 1950 ला ते मिलिंद कॉलेज बाबासाहेबांनी निर्माण केलाय. तर आपण जर थोडस विचार जर केलात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षाच घ्यायची आहे, परंतु त्यांनी त्यांच्या कॉलेजला नाव बुद्धिस्ट राजांची दिलेली आहे, बुद्धिस्ट नाव दिलेले आहे. सिद्धार्थ हे बुद्धाचं नाव आहे आणि मिलिंद सुद्धा हे मिलिंद राजाचं नाव, म्हणजे दीक्षा घ्यायचीच आहे बौद्ध धर्माची, परंतु बाबासाहेबांनी आपल्या विद्यालयाला नाव कोणती दिलेली आहे? बुद्धिस्ट नाव दिलेली आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मिलिंद कॉलेजची जी जागा आहे, आपल्याला असं वाटते मिलिंद कॉलेज मी सांगत आहोत, मराठवाडा विद्यापीठ सांगत असताना मिलिंद कॉलेज सांगावंच लागते, कारण मिलिंद कॉलेज आणि मराठवाडा विद्यापीठ जवळच आहे, एकाच ठिकाणी आहे. तर बाबासाहेबांना ते मिलिंद कॉलेजची जागा, तुम्हाला माहित असेल, आपण त्या दिवशी ज्योतिबाचा इतिहास ऐकलाय, सावित्रीबाईचा, की जेव्हा ज्योतिबा आणि सावित्रीबाईनं घर सोडलं, हाकलून दिलं त्यांना, तर त्यांना उस्मान शेख नावाच्या फातिमा शेखच्या भावानं जागा दिली होती, राहण्यासाठी घर दिलं होतं. समजलं का? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा म्हणजे मिलिंद कॉलेजची जी जागा आहे आपल्याला महाविद्यालयाची जी आहे औरंगाबादची छत्रपती संभाजीनगरची, तर ही जागा
हैदराबादचा एक निजाम होता, 7वा निजाम, शेवटचा निजाम, हैदराबादचा शेवटचा निजाम. आणि बाबासाहेबांच्या वेळी लक्षात घ्या, जगातील आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होता तो. पहा, जगातील भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, हैदराबादचा निजाम, 7वा निजाम होता तो. बाबासाहेबांना त्यांनी प्रस्तावही ठेवला होता. तुम्ही म्हणे, म्हणजे बाबासाहेबांची आणि मीर उस्मान अलीचं म्हणजे संबंध होते. तर मीर उस्मान अली खान त्याचं नाव काय आहे, मीर उस्मान अली खान हा व्यक्ती बाबासाहेबांना असं म्हणतो, तुम्ही हैदराबादचे काय व्हा, मुख्य न्यायाधीश नावाचं पद तुम्हाला द्यायला बाबासाहेबांना प्रस्ताव दिला होता. सांगा, बाबासाहेबांनी तो प्रस्ताव मुख्य न्यायाधीशाचा स्वीकारला असता किंवा मुस्लिम धर्म त्यावेळी जर स्वीकारला असता, पहा एवढे लोक होते, समजलं का? पण बाबासाहेब बळी पडले नाही. लक्षात घ्या, म्हणजे असे लोक होते. तर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, बाबासाहेबांना मिलिंद कॉलेजची जागा देणारा एक मुस्लिम व्यक्ती आहे. जेव्हा महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला, तुम्हाला माहित असेल, तर महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रहासाठी भाषणासाठी बाबासाहेबांच्या सभेसाठी जागा कोणी दिली होती, मुस्लिम बांधवांनाच दिली होती. लक्षात घ्या. आणि इथेही जे जागा दिलेली आहे मिलिंद कॉलेजसाठी, हे जमीन दान केलेली आहे, तर ती म्हणजे मीर उस्मान अली खान हा जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती होता त्या काळचा. तर बाबासाहेबांना एकूण 54 एकर जागा ती दान केली. किती एकर? 54 एकर जागा ती मिलिंद कॉलेजसाठी. आणि ती बाबासाहेबांना ती दान करत असताना लक्षात घ्या, त्याचं नाव आहे मीर उस्मान अली खान. या व्यक्तीचं खूप मोठं योगदान आहे. तो व्यक्ती चांगला होता, तो दानी होता, त्याने अनेक शैक्षणिक संस्था निर्माण केल्या. तुम्हाला माहित असेल, बाबासाहेबांना म्हणजे हैदराबाद मध्ये एक उस्मानिया विद्यापीठ आहे. कोणतं? उस्मानिया नावाचं विद्यापीठ आहे. तर हे उस्मानिया विद्यापीठ कशावरून तयार झालं? ते मीर उस्मान अलीच्याच नावावर त्यांनीच ते निर्मिती केली आहे. 1918 मध्ये मीर उस्मान अली यांनी एक विद्यापीठ निर्माण केलं हैदराबादला, त्याचं नाव आहे उस्मानिया विद्यापीठ. आणि या उस्मानिया विद्यापीठ हैदराबाद कडूनच बाबासाहेबांना डॉक्टरेट डिलीट पदवी मिळाली होती. म्हणजे डिलीट पदवी बाबासाहेबांना कुठे मिळाली? उस्मानिया विद्यापीठ हैदराबादला. तर ते उस्मानिया विद्यापीठ कोणाचं आहे? याच मीर उस्मान अली खानचं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये उस्मानाबाद जे हे जिल्हा, आता त्याचं नाव धाराशिव पडलं, तर हे मीर उस्मान अली वरूनच पडलेलं आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी जागा मिळालेली आहे ती कोणी दिलेली आहे? मग मीर उस्मान अली यांनी केलं. तर मग बाबासाहेबांनी जेव्हा मिलिंद कॉलेजची पायाभरणी करायची होती, तर बाबासाहेबांनी जे बुद्धगयेचं जे झाड आहे, बोधिवृक्ष पिंपळाचं आणि अशोकाचं झाड लावून त्यांनी भूमिपूजन केलं होतं. लक्षात घ्या, आजही ते बुद्धगयेचं बोधिवृक्षाचं झाड तुम्हाला मिलिंद कॉलेज पाशी दिसते. नागशेन वनही दिसते. तर बाबासाहेबांनी त्या ठिकाणी बौद्ध लेण्यांच्या जवळच ते बांधलेलं आहे. दुसरी गोष्ट, बाबासाहेबांनी ते मिलिंद कॉलेज उभारत असताना लक्षात घ्या, राजेंद्र प्रसाद सुद्धा होते त्यावेळी, मबी चिटणीस आणि धारवाडचे बळवंतराव वराळे मामा सुद्धा होते. मबी चिटणीस आणि बळवंत वराळेकर मामांचं खूप मोठं योगदान आहे. आपले ते कोण म्हणते, सुखदेव थोरात, हे मिलिंद कॉलेज मधूनच शिकलेले आहे. समजलं का तुम्हाला? जे आता ते राष्ट्रपतीच्या जे काहीतरी होते ते त्या पदावर होते, मला आता आठवत नाही वेळेवर. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मिलिंद कॉलेज बांधलं ना, तर ते त्याच्यावर पूर्ण बौद्ध लेण्यांचा प्रभाव आहे. पूर्ण बौद्ध लेण्या, म्हणजे ते बांधकामही सुद्धा बाबासाहेबांच्याच देखरेखीमध्ये झालाय. कोणतं? मिलिंद कॉलेजचं. आणि ते त्याच्यामध्ये पूर्ण अजंठा, वेरूळ अशा आणि नालंदा तक्षशिला विद्यापीठाची त्याच्यामध्ये संस्कृती झळकते. आपण वेरूळच्या बुद्ध लेणीला गेलं तर एक लेणी दिसते तुम्हाला, 3 मजल्याची बुद्ध लेणी आहे, 11 नंबरची बुद्ध लेणी आहे वेरूळची. त्या वेरूळची बुद्ध लेणी तुम्हाला एकदम कॉलेज सारखी वाटते, 3 मजल्याची आहे. म्हणजे त्या कॉलेज म्हणजे वेरूळच्या 11 नंबरच्या बुद्ध लेणीची संकल्पनाच बाबासाहेबांनी त्या मिलिंद कॉलेज साठी वापरले आहेत. म्हणजे ते कॉलेज सारखं दिसते, ते कॉलेज लेणीच म्हटलं तरी चालते. वेरूळला 11 नंबरची लेणी, 3 मजल्याची बुद्ध लेणी आहे. आता ते जे कॉलेजची निर्मिती करतात ना लोक, तर त्याच लेणीचं ते वैशिष्ट्य आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे ठिकाण निवडलेलं होतं, कोणतं? तर हे बौद्ध लेण्यांच्या परिसराचंच ठिकाण होतं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद कॉलेज नाव कशासाठी ठेवलं? कारण बाबासाहेबांनी मिलिंद प्रश्न हा ग्रंथ वाचलेला होता. समजलं का? मिलिंद प्रश्न हा ग्रंथ होता. बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं की नागसेना सारखा शिक्षक आणि मिलिंदा सारखा विद्यार्थी तयार झाला पाहिजे, प्रश्न विचारणारा. समजला? तो आता
तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असं म्हणणं होतं की भारतातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आणि भारतातल्या प्रत्येक शिक्षकांनी मिलिंद प्रश्न हा ग्रंथ वाचला पाहिजे. आदर्श शिक्षक कोणाला म्हणायचं आणि आदर्श विद्यार्थी कोणाला म्हणायचं, तर मिलिंद आणि नागसेन. तर नागसेन 1 आणि मिलिंद कॉलेज असं ते नाव दिलेलं आहे. मिलिंद तर हारला होता, पण हारलेल्या राजाचं, प्रश्न विचारणाऱ्या राजाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म दीक्षा घेण्या अगोदरच हे बुद्धिस्ट नाव ठेवलेलं होतं. आपण म्हणतो का नाही भारत बौद्धमय झाला पाहिजे, भारत प्रबुद्ध भारत झाला पाहिजे. तर प्रबुद्ध भारत जर करायचा असेल बाबासाहेबांच्या स्वप्नातला, तर मिलिंदासारखा उपासक आणि नागसेन सारखे भिक्खू लोक, लक्षात घ्या, एकच नागसेन आणि एकच मिलिंद झाला, दुसरा झाला का? भारत बौद्धमय होऊ शकते, पण कसा? जर मिलिंदासारखा उपासक आणि नागसेन भंतेजी सारखे भिक्खू जर भारतात तयार झाले, तर भारत देश बुद्धिस्ट म्हणजे प्रबुद्ध भारत बनायला वेळ लागणार नाही. तर बाबासाहेबांनी ते नाव ठेवलेलं. तुम्हाला मी ही कहाणी अनेकदा सांगितलेली आहे, पण आता मराठवाड्याचा इतिहास आहे म्हणून सांगत आहो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं मिलिंद कॉलेज बांधायला घेतलं, अर्धवट बांधकाम झालं, तर त्यावेळी पैसे अपुरे पडले होते बांधकामासाठी मिलिंद कॉलेजच्या, लक्षात घ्या. मग त्यावेळी युसुफ खान, त्यावेळेचा दिलीप कुमार हिरो, औरंगाबादला आला होता. अशोका हॉटेलमध्ये भेट झाली आणि बाबासाहेबांना ते काय म्हणत आहे, बोलता बोलता त्यांची चर्चा झाली की तुमच्या मिलिंद कॉलेजचं बांधकाम थांबलेलं आहे, आम्ही तुम्हाला काही पैसे देऊ इच्छितो. पण दिलीप कुमार काय म्हणते, त्या मिलिंद कॉलेजला तुम्हाला मिलिंद कॉलेज नाव देता येणार नाही, तुम्ही माझं नाव द्या, युसुफ खान किंवा दिलीप कुमार. तर बाबासाहेबांच्या डोक्यात कोणतं नाव होतं? मिलिंद कॉलेज. तर दिलीप कुमार बाबासाहेबाला ते पैसे द्यायला तयार होते, पण बाबासाहेब म्हणतात शिक्षणासारख्या, मिलिंद कॉलेजच्या शिक्षणासारख्या, या पवित्र शिक्षणासारख्या यासाठी मी तुझे नाच्याचे पैसे घेणार नाही. शिक्षणाचं कार्य हे कसं आहे? पवित्र कार्य आहे. मला तिथं मिलिंदासारखे विद्यार्थी उपासक घडवायचे आहे, लोक घडवायचे आहे माझ्या देशात, समाजात, समजलं का? तर त्यांनी ते पैसे घेणं नाकारले, समजलं का? तुझे नाच्याचे पैसे घेऊन मला मिलिंद कॉलेजमध्ये नाचे तयार करायचे नाही आहे, मला मिलिंद तयार करायचे आहे, नाचे तयार करायचे नाही. पण आज जर आपण वर्तमान परिस्थिती पाहिली तर आपल्या समाजामध्ये नाचेच तयार झाले आहे 14 एप्रिलचे, आहे ना, समजलं ना? तर कोणाचं म्हणणं आहे? बाबासाहेबाचा. नाचणारी लोक बाबासाहेबाचा धम्म पुढे नेऊ शकत नाही, वाचणारी, डोक्यावर घेणारी नाही तर डोक्यात घेणारीच लोक बाबासाहेबाचा धम्मरथ पुढे नेऊ शकते. आता नेऊ शकते का नाही ते तुम्हीच ठरवायचं आहे का नाही? नाच गाणे तमाशाचा धम्म नाही आहे भगवान बुद्धाचा, संगीत मनोरंजनाचा धम्म नाही आहे भगवान बुद्धाचा धम्म. किती सुंदर आहे, गहन आहे. अमेरिकेतले लोक असे जयंती साजरी नाही करत बाबासाहेबांची, तेही लोक करतात. अशी करते का डीजे वाली? दारू तरी पितात का ते लोक? जगात होते बाबासाहेबांची जयंती साजरी का नाचूनच केल्या जात असते? बाबासाहेबांची जयंती विचार करून, म्हणजे विचाराची जयंती आहे. मग मला सांगा, बाबासाहेबांनी दिलीप कुमारचे पैसे घेतले का? आपले लोक घेते का नाही? बेमान होते का नाही? रातून जर पॅकेज आलं तर रातून आपलं मत पलटवते का नाही? आहे का नाही? मत विकणं म्हणजे भीमा माऊलीचं दूध विकणं, रक्त विकणं आहे का नाही? तर मग बाबासाहेबांचं ते मिलिंद कॉलेज काय बादाचं राहिलं? बाबासाहेबांनी मुंबईला खारघर मधला आपलं स्वतःचा बंगला, घर विकून टाकला आणि मिलिंद कॉलेजचं काम पूर्ण केलं. पण मग बाबासाहेबांच्या त्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या वेळी त्यावेळेचा तिथे एक गोविंदबाई श्राप नावाचा व्यक्ती होता भूमिपूजनाला. तर त्यावेळी गोविंदबाई श्राप काय म्हणते बाबासाहेबांना, तुम्ही हे म्हणते मिलिंद कॉलेज इथं महाविद्यालय बांधत आहात औरंगाबाद मराठवाड्याला, तर ते चालेल किंवा नाही माहित, पण तुम्ही म्हणते महाविद्यालय नाही पण त्या ठिकाणी विद्यापीठ उभं करा, असं ते बोलता बोलता झालं. आणि नंतरच्या काळामध्ये ती संकल्पना जोर धरू लागली. तर 23 जून मराठवाडा विद्यापीठाची जी निर्मिती झाली ती 23 जून 1958 आणि मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर झालं 14 जानेवारी 1994. आता मी इतिहास सांगत आहो. तर मराठवाड्याची जागा आहे, एकूण मराठवाडा विद्यापीठ आहे 725 एकरवर आहे, ते बुद्धलेणीच्या पायथ्याशी, समजलं? किती आहे? 725 एकर जागा. आणि मिलिंद कॉलेजची 54 एकर जागा. तर ही बुद्धलेण्याच्या जवळच ती जागा आहे.
तर त्यावेळी बाबासाहेबांनी ते, आता ते प्रवेशद्वार तुम्हाला दिसते तिथे कार्यक्रम असतो 14 जानेवारीला, नाम विस्तार नामांतर दिवसाच्या दिवशी. तर ते जे मराठवाडा विद्यापीठाचं जर तुम्ही प्रवेशद्वार पाहिलं तर ती अजंठाच्या चैत्य गवाक्षा सारखं बांधलेलं आहे, पिपळाच्या पानासारखं तुम्हाला ते दिसते. प्रवेशद्वार कमान म्हणतो आपण. तिथे लोक शहीद झाले होते, बलिदान झालं होतं, त्यांचं तिथं स्मारक सुद्धा उभारलेलं आहे. तर डॉक्टर बाबासाहेब, हे तर झालं मी मिलिंद कॉलेजची गोष्ट सांगत आहो. पण बाबासाहेबांनी असंच लोणावळ्याच्या परिसरामध्ये, पुण्यामध्ये देवरोडच्या जवळ तळेगाव दाभाडेला 81 एकर जागा घेतली होती. पहा, 81 एकर जागा. तिथेही सुद्धा नालंदा तक्षशिला सारखं बौद्ध विद्यापीठ, बुद्धिस्ट सेमिनरी उभी करण्यासाठी आज तळेगाव दाभाडेची जागा ब्राह्मणांनी कब्जा केलेली आहे. RSSच्या लोकांनी कब्जा केला. 81 एकर जागा होती तळेगाव दाभाडेची. बाबासाहेब तिथेही विद्यापीठ बांधणार होते लोणावळ्याला. तिथं लक्षात घ्या, तळेगाव दाभाडेला कसे गेले तर तुम्हाला आजही ती जागा विवादित आहे. आणि बाबासाहेबांची आणखी एक तुम्हाला माहित असेल, माता रमाईनं आपल्या सोन्याच्या बांगड्या वसतिगृहामध्ये दान केल्या होत्या. कुठे? कर्नाटक मधली गोष्ट आहे, बेळगाव, त्या धारवाडला. बळवंतराव वराळे मामा, राधाबाई वराळे त्या ठिकाणी, तर तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वसतिगृह निर्माण केलं होतं. कुठे? धारवाडला, कर्नाटकला. समजलं? हे तुम्हाला माहित असलं पाहिजे, मी आजच्या निमित्तानं सांगतो. आणि बाबासाहेबांनी बौद्ध भिक्षू प्रशिक्षण केंद्र, चांगला भिक्खू घडावा याच्यासाठी बंगलोरला सुद्धा बाबासाहेबांना जागा दान दिली होती. समजलं का? ती बंगलोरची जागा आजही आहे. बंगलोर कुठे आहे आता? कर्नाटक मध्ये आहे. तिथं श्रीलंकेच्या महाबोधी सोसायटीनं विद्यापीठ निर्माण केलंय. पण बाबासाहेबांची संकल्पना होती बुद्धिस्ट सेमिनरी तयार झाली पाहिजे. आणि दुसरी जागा, आता ती जाता आता हे मराठवाड्याचा विषय म्हणून सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, बाबासाहेबांची जी शैक्षणिक संस्था आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटी, तर तुम्हाला आता हे सांगत आजच्या निमित्ताने मी सांगतो की पंढरपूरला सुद्धा गाडगे बाबांनी प्रबोधनातून जे पैसे जमा केले होते, शाळा, धर्मशाळा बांधल्या होत्या. तर पंढरपूरला संत चोखामेळा ही जी धर्मशाळा आहे, बाबासाहेबांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला दान केली होती. कुठची? पंढरपूरची. आता त्या पंढरपूरच्या जागेवर बडव्यांनी कब्जा केलाय ब्राह्मणांनी. पाथेही सोडलं नाही. पंढरपूरची ते संत चोखामेळा जागा, तिथं भक्त निवास बनवलेला आहे ब्राह्मणांनी, त्याच्यावर कब्जा केलेला आहे. समजलं का? हे आजच्या निमित्ताने मी सांगतो. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आता जो विषय आहे की नामांतर लढ्यासाठी किती वर्ष लागले? एकूण 16 वर्ष लागली. 16 वर्ष. आता या नामांतर लढ्यासाठी त्याचं नाव होतं मराठवाडा विद्यापीठ. फक्त नाव काय होतं? मराठवाडा विद्यापीठ. पण नावाचा जोर धरू लागला होता. तर काही लोक म्हणत होते त्या मराठवाडा विद्यापीठाचं नाव देवगिरी विद्यापीठ ठेवा, काही लोक म्हणत होते दौलताबाद विद्यापीठ ठेवा, काही लोक म्हणत होते पैठण ठेवा विद्यापीठ, काही लोक म्हणते अजंठा विद्यापीठ ठेवा, काही लोक म्हणत होते सातवाहन विद्यापीठ ठेवा, आणि काही लोक म्हणत होते संत ज्ञानेश्वर विद्यापीठ ठेवा, आणि काही लोक म्हणत होते छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नाव ठेवा. आणि आपल्या लोकांनी, मराठवाड्यातल्याच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांनी कोणतं नाव सांगितलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असं नाव ठेवा. कारण बाबासाहेबांनी मिलिंद महाविद्यालयाची मुहूर्त तिथं है ना आधीच निर्माण केली होती. तिथं महाविद्यालयच नाही तर त्या ठिकाणी विद्यापीठही असलं पाहिजे, आणि तेही कोणाच्या नावावर? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर असलं पाहिजे. आणि त्या काळी 1994 मधली गोष्ट आहे. तुम्ही जिवंत होते का? मी तर होतो बा त्यावेळी. मला तर थोडं आता माहित आहे, काही लोक मेले आहेत ना. मी असं का म्हणत आहोत जिवंत होते का नाही म्हणून? कारण आपले लोक तसे मेलेलेच आहे का नाही? कारण त्यांना इतिहास माहित नाही. जो इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही. ज्यांना इतिहास माहित आहे तो जिवंत आहे, आणि ज्यांना इतिहास माहित नाही तो मेलेला आहे. 94ची धगधग बी, आता 94 मध्ये मी लहानच असेल ना, जास्त लहानपण. एवढं तर मला आठवते की त्या काळामध्ये जाळपोळ होती, बहिष्कार होता. माझ्या गावापाशीच नदीच्या पलीकडे आष्टा नावाचं एक गाव आहे. आता मला आठवते, आष्टा गावामध्ये घरं जाळण्यात आली होती आपली. ते मला आजही आठवतं. माझ्या नातेवाईकांवर सुद्धा अत्याचार झाला होता, एवढं मला मात्र माहित होतं. म्हणजे ही 94 मधली घटना आहे. समजलं तुम्हाला? 94 मध्ये नामांतर लढा झाला, म्हणजे नाम विस्तार झाला 94 मध्ये, 14 जानेवारी 1994. परंतु 16 वर्ष त्याला लागली. कायच्यासाठी? फक्त बाबासाहेबाचं नाव मिळालं पाहिजे. किती जातीयवादी लोक होते, किती जातीयवादी लोक होते. आणि त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. समजलं का? आणि एक चर्चा होती, ओबीसी लोक आता बाबासाहेबाचं नाव घेतात काय लोक?
निवडणुकी जवळ आल्या का बाबासाहेबांचे फोटो, बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालायला जातात आणि निवडून आले का तिरुपती शिर्डीला जातात. सांगा किती नकली लोक आहे. सोयीचा बाबासाहेब त्यांना पाहिजे. म्हणजे निवडणुकीच्या आधी बाबासाहेबांचे पुतळ्याला हार घालतील, रॅल्या काढतील, पण निवडून आले का शिर्डी शेगावला जातात, तिरुपती बालाजीला जातात, देवाधर्माकडे जातात. सांगा म्हणजे बुद्धात बाबासाहेबाला कसे घेतात तिथे लोक, सोयीचे घेतात. पहा, बाबासाहेबाचं फक्त नाव पाहिजे. कायले, विद्यापीठाला पाहिजे का नाही. आज MA, PhD, DSc, LLD, DLiT, बॅरिस्टर 32 डिग्रीवाला माणूस, त्याचं नाव चांगलं नाही का त्या विद्यापीठाला, पण नावाचाही विरोध. एवढी जातीयता त्या काळामध्ये होती, आपण ते बघितली आहे. आजही काही जातीयता गेलेली नाही आहे, लक्षात घ्या. फक्त शरीराचा विटाळ गेला, मनातला विटाळ कायमच आहे. सावित्रीबाईची जयंती सुद्धा करत नाही, तुम्हाला माहित असेल. करतात का लोक? बरं, माळी तरी करते का? कारण ज्योतिबा आणि सावित्री आपण घेतली म्हणून त्याला ते विटाळले. समजलं का? म्हणजे इतका जातीय द्वेष आहे. ज्यानं चांगले कार्य केले त्याच्या विरुद्ध, म्हणजे देवापेक्षाही, म्हणजे देव तर काल्पनिक आहे, पण देवापेक्षाही त्याचं काम काही मोठं आहे, म्हणजे लहान आहे का? परंतु मात्र ते लोक अंधश्रद्धेतून निघायला तयार नाही. अमेरिकेतल्या त्या बराक ओबामानं बाबासाहेबाला, अमेरिकेतल्या लोकांनी बाबासाहेबाला काय म्हटलंय? सिम्बॉल ऑफ नॉलेज. ज्ञानाचं प्रतीक कोण आहे? बाबासाहेब. आणि भारतात ज्ञानाचं प्रतीक काय? सरस्वती तंबुरेवाली. समजलं तुम्हाला? म्हणजे अमेरिकेनं बाबासाहेबाला सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हटलंय. कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये ब्रांच धातूचा पुतळा बसवला. बराक ओबामा म्हणतो, आमच्या भारत देशामध्ये जर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले असते तर आम्ही त्यांना सूर्य म्हटलं असतं. म्हणते कोण म्हणताय असं? बराक ओबामा. ब्रांच धातूमध्ये पुतळा निर्माण केलेला आहे. एवढंच नाही, कोलंबिया विद्यापीठामध्ये आजवरचा जगातला 100 विद्यार्थ्यांपैकी सर्वात हुशार विद्यार्थी म्हणून कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये बाबासाहेबांचा नंबर आहे. तुम्ही ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी नाव ऐकलं असेल. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये या जगामध्ये सर्वात 4 लोकांचं मोठं योगदान आहे. तर पहिलं नाव आहे बुद्धाचं, दुसरं महावीराचं, तिसरं अशोकाचं आणि चौथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. बाबासाहेबांच्या काळामध्ये एक इंग्रज अधिकारी होता, लॉर्ड लिनलिथगो. बाबासाहेबांच्या संदर्भात इतका चांगला तो बोलतो की बाबासाहेब 500 ग्रॅज्युएटच्या बराबर आहे, एवढं त्यांचं ज्ञान अपाट आहे. तुम्हाला माहित असेल, या भारतामध्ये नोबेल पारितोषिक ज्यांना भेटलं, अर्थशास्त्रज्ञ आहे ते अमर्त्य सेन यांनी बाबासाहेबांना माझे गुरु आहे, माझा बाप आहे म्हणते, ते माझे पितामह आहे. म्हणजे बघा. आणि पंडित मदन मोहन मालवीयचं नाव ऐकलं असेल, बनारसचं. पंडित मदन मोहन मालवीय काय म्हणतात? या भारतातल्या सर्व ब्राह्मणांनी एकत्र येऊन जरी बाबासाहेबांसोबत जरी पंगा घेतला तरी बाबासाहेबांच्या ज्ञानाचा मुकाबला कोणीही करू शकत नाही. म्हणजे सर्व ब्राह्मण एकीकडं आणि एकटा बाबासाहेब एकीकडे जरी झाला तरी एकही ब्राह्मण बाबासाहेबांसोबत मुकाबला करू शकत नाही. एवढे बाबासाहेब ज्ञानाचे सागर आहे. जगामध्ये सर्वात जास्त पुतळे कोणाचे आहे? बाबासाहेबांचे. जगामध्ये सर्वात मोठी नेत्याची जयंती कोणाची होते? हे आता लक्षात घ्या. हंगेरी देशामध्ये, छोटासा हंगेरी देश आहे, त्या हंगेरी देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कॉलेजला नाव आहे. आताच अलीकडे 2025 मध्ये अमेरिकेमध्ये न्यू जर्सी नावाचं शहर आहे. कोणतं? न्यू जर्सी शहरामध्ये आंबेडकर मार्ग असं नाव दिलं आहे अमेरिकेमध्ये. अमेरिकेत ते लोक बाबासाहेबांचं नाव ठेवून राहिले आणि बाबासाहेबांचं नाव द्यायला इथं विद्यापीठासाठी कसे लोक आहे. बरं, आताही ते चालू आहे का नाही? ते ग्वालियरला बाबासाहेबांचा पुतळा जाळला आहे, ते काय फोटो वगैरे जाळले, चालू आहे का नाही प्रकरण? आताच तिकडे पंजाबला बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाली. इकडं ते संविधानाच्या परभणीला आता ते आपण आहे सोमनाथ सूर्यवंशी वगैरे. म्हणजे बाबासाहेबांच्या याचा पुतळ्याचाही विरोध आहे, नावाचाही विरोध आहे. आणि आताच अलीकडे 2025 मध्ये, आताच या गेल्या महिन्यामध्ये बाबासाहेबांचा युनेस्कोच्या मुख्यालयामध्ये पॅरिसला बाबासाहेबांचा पुतळा बसलेला आहे. आणि बाबासाहेबांचं नाव जगात आहे. जगात जास्त पुतळे आहे बाबासाहेबांचे. अमेरिका, जपान, आफ्रिका असा एकही देश नसेल ज्या ठिकाणी बाबासाहेबांचे पुतळे नसेल. जगभर ज्या माणसाची जयंती साजरी होते, जगभर ज्या बाबासाहेबाला विद्वान मानले जाते, त्याच बाबासाहेबांना मात्र भारतामध्ये वाईट मानले जाते. कायच्यासाठी? तर त्यानं मनुस्मृती लिहिली, त्यानं 22 प्रतिज्ञा दिल्या म्हणून बाबासाहेबांची बदनामी करतात. लक्षात घ्या. अरे, आपली बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली, पण आपले 90 लाख ग्रंथ जाळले ना नालंदा विद्यापीठातले. समजलं का? म्हणजे बाबासाहेब जातीवादी नव्हते. समजलं का? पण बाबासाहेबाला आजचे लोक जातीवादी ठरवण्यामध्ये यशस्वी झालेले आहे. बाबासाहेबांचा इतका राग करतात. जेव्हा बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल तयार केलं
सर्व महिलांसाठी. तर हिंदू कोड बिलचा विरोध करणाऱ्या कोण होत्या? महिलाच होत्या, कारण त्यांच्या डोक्यामध्ये तेच भरलेलं होतं. समजलं का? आजही तेच भरलेलं आहे. बाबासाहेबांनी आज जो मुली पळून जातात हे की नाही, आपल्या विहारात देतात का नाही पळून, मुलगा मुलगी वगैरे आमचं लग्न लावून द्या म्हणतात, हा अधिकार कोणामुळे दिला? बाबासाहेबांनी. जोडीदार निवडण्याचा, वडिलांच्या इस्टेटीमध्ये, संपत्तीमध्ये सगळं. पण त्या लोकांना हिंदू कोड बिलाचं, संविधानाचं महत्व नाही. त्यांना तर नाही, पण आपल्या समाजातील लोकांना आपल्याला दिसत नाही. तर बाबासाहेब, आता या एक विचार करा, बाबासाहेबांनी ते संविधान लिहिलं, भारतीय संविधान आहे की नाही. आता भारतीय संविधान बाबासाहेबांनी लिहिलं आणि तेच जर एखाद्या ब्राह्मणाने लिहिलं असतं तर मग त्याचे सोन्याचे पुतळे झाले असते का नाही? किंवा अवतारही बनवून टाकलं असतं देवाचा, कुठला तरी शंकराचा अवतार आहे बा त्यांनी लिहिलं. लक्षात घ्या. पण बाबासाहेबांनी हे ग्रंथ, बाबासाहेबांनी संविधान लिहिलं म्हणून त्यांना आवडत नाही आहे, अस्पृश्य व्यक्तींनी लिहिलेलं आहे ते. लक्षात घ्या. म्हणून बाबासाहेबांचा संविधानाचा विरोध करतात आणि बाबासाहेबांचा विरोध करतात. अमेरिकेतली एलिनॉर झेलियाट ही स्त्री भारतामध्ये बाबासाहेबांच्या म्हणजे विचारांवर संशोधन करण्यासाठी आली होती. अमेरिकेची एलिनॉर झेलियाट, तिनं आंबेडकर वर्ल्ड, द दलित द अनटचेबल दलित हे पुस्तक लिहिलं आहे. तुम्हाला सांगण्याची गोष्ट म्हणजे अमेरिकेची एलिनॉर झेलियाट नावाची स्त्री आपल्या पुलगावला आली, प्रेरणाभूमीला. पहा, म्हणजे बाबासाहेब जिथं जिथं गेले तिथं तिथं तिनं शोध घेतलेला आहे. लक्षात घ्या. म्हणजे जगामध्ये बाबासाहेबाचा डंका आहे, पण भारतामध्येच बाबासाहेबांच्या संदर्भात एवढा मोठा राग आहे. एवढा राग करतात बाबासाहेबाचा, आजही करतात, आजही करतात बाबासाहेबाचा राग. तर या नामांतर लढ्यासाठी माहिती आहे का, पोचीराम कांबळेचं खूप मोठं योगदान आहे. मी ते जाता सांगतो मराठवाड्यात आणि या ठिकाणी थांबतो. पोचीराम कांबळे हा कुठचा आहे? परभणीचा. तर या पोचीराम कांबळेने या नामांतर लढ्यामध्ये सहभाग घेतला होता. त्याचे हातपाय तोडले जिवंत. पोचीराम कांबळेचे पहा, हातपाय तोडले आणि त्याला झाडाला बांधलं. आणि झाडाला बांधल्याच्या नंतर त्याला काय म्हणत होते ते सगळे लोक, मनुवादी लोक नाही का, त्यावेळी मराठा लोक सगळे, ते कुणबी लोक वगैरे सगळे त्यात सहभागी होते ते. लक्षात घ्या. आणि तो त्याला काय म्हणत आहे, त्याचे हातपाय तोडले, त्याला झाडाला बांधलं, आता जाळणार बा त्याला, त्याची जीभ वगैरे कापणार. त्याला काय म्हणत आहे, तू जय भीम म्हणणं सोडून दे, जय भीम म्हणायचं नाही. पण त्याला त्याचे हातपाय तोडले, झाडाला बांधलं, त्याला जाळून टाकलं, तरी त्यानं मात्र तोंडातून जय भीम जय भीम जय भीम करतच त्यानं प्राण सोडला. सांगा आता आहे का तसे लोक निष्ठावान? तुम्हाला सोनबा येवलेचं तर ऐकलं असेल, पनवेल नाक्यावर माठ घेऊन उभा राहिला बाबासाहेबांची पाणी वाट पाहत, है की नाही. आता अशी निष्ठावान वामनदादा कर्डका सारखे लोक है की नाही, बाबासाहेबांचे कार्यकर्ते होते ना, नानकचंद्र रत्तू, हे किती निष्ठावान प्रामाणिक लोक होते. आधीच्या लोकांकडे पैसा नव्हता, शिक्षण नव्हतं, पण निष्ठा आणि प्रामाणिक वफादारी होती. जीवाला जीवाचं दान द्यायला सुद्धा मागे पुढे पाहत नव्हते. आता नामांतर लढा तर चालू आहे. नामांतर लढ्यासाठी 16 वर्ष लढा दिला. आता देऊ शकते का? आता महाबोधी महाविहार बौद्धगयाचा लढा आहे. आता करून राहिले का लोक? दिसते का तुम्हाला तरुण पिढी? या नामांतर लढ्यामध्ये केवळ म्हातारेच लोक नाही, तरुण तरुण मुलं मरण पावलेली आहे, तरुण तरुण शहीदांची नाव आहे. पण आज तुम्ही पहा, भंतेची लोक काम करत आहे, काही बौद्धाचार्य लोक काम करत आहे, काही मोजकेच उपासक काम करत आहे. पण एक तुम्ही लक्षात घ्या, थोडस चित्र पहा, तरुण पोरं तरुण पोरी तुम्हाला बौद्धगयाच्या याच्यामध्ये काहीच दिसत नाही. ते साधे बोलतही नाही, बोलतही नाही बरं, कार्यक्रम ऐकायलाही जात नाही आणि त्याच्या संदर्भात काहीच चर्चा करत नाही. आजची तरुण पिढी म्हणजे त्यावेळेचे तुम्ही मराठवाड्याच्या नामांतरातले हे लोक बघा आणि आताचे लोक बघा, फरक आहे का नाही? आहे का तुम्हाला? आज बौद्धगया मराठवाडा म्हणजे बौद्धगयाचं विद्यापीठ जे आहे, महाविहाराचा लढा, त्याच्यासाठी आपले तरुण संघटित आहे का? आणि RSSचे लोक त्याची फुल तयारी आहे ना, आपले लोक कुठं आहे आपल्याला दिसत नाही. तर त्यांना पोचीराम कांबळेला मारून टाकलं. त्याचा मुलगा होता चंदन कांबळे, त्यालाही मारून टाकलं. पहा, तरुण मुलगा होता तो. त्यानंतर दलित पॅंथरचा नांदेडचा गौतम वाघमारे हा एक शहीद झाला. त्याच्यामध्ये महिलाही वर्ग होत्या, जनार्दन मवाडे होता, संगीता बनसोडे, प्रतिभा तायडे, अविनाश डोंगरे, चंदन कांबळे, दिलीप कांबळे, दिलीप रामटेके आणि रोशन बोरकर, हे काही तरुण मुलं सुद्धा नामांतर लढ्यासाठी त्याची नावं आहे तिथे प्रवेशद्वारावर. तर या लोकांनी बलिदान दिलं. आणि आपल्याला माहित आहे, नागपूर पासून प्राचार्य जोगेंद्र कवाडे. आता लोकांना त्या नावाचा थोडासा वीट येते, पण आपण ते इतिहासामध्ये कबूल केलं पाहिजे की त्यांनी एक लॉंग मार्च काढला होता. आणि ऍडव्होकेट विमल सूर्य चिमनकर म्हणजे नागपूर पासून तर औरंगाबाद पर्यंत लॉंग मार्च काढला होता. कायद्यासाठी त्याच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. आणि त्यावेळी नामांतर लढा एवढा चिघळला होता
की अस्पृश्यांचे घर जाळण्यात येत होती, बहिष्कार टाकले होते, उघड्या नागड्या दिंडी काढल्या जात होत्या खैरलांजी सारख्या, लक्षात घ्या. बलात्कार आणि म्हणजे पानवटी पाणी सुद्धा भरू देत नव्हते, एवढी जातीयता टोकाला गेली होती. 16 वर्ष तो लढा लढला त्यावेळेच्या लोकांनी. गरीब लोक होते पण प्रामाणिक आणि निष्ठावान लोक होते. आणि त्यावेळी एक चर्चा होती. आता काही लोक म्हणतात हे वाक्य शरद पवारनं वापरलं, काही लोक म्हणतात आता मला माहित नाही नेमकं, पण हे शब्द माझ्या कानावर त्यावेळी ऐकायला येत होते. कोणते? घरी नाही खायला पीठ आणि मागतात विद्यापीठ. आता काही लोक म्हणतात शरद पवारनं म्हटलं, काही लोक म्हणतात बाळासाहेब ठाकरेनं म्हटलं, पण हे वाक्य मात्र त्या काळामध्ये प्रचलित होतं. घरी नाही खायला पीठ आणि मागतात विद्यापीठ. म्हणजे अस्पृश्य लोक शिकले नाही पाहिजे. मनुस्मृतीच्या नियमानुसार त्यांनी या तीनही वर्णाची काय केली पाहिजे? सेवा चाकरी केली पाहिजे. ते गुलामातच राहिले पाहिजे. त्यांनी शिक्षण घेऊ नये. याच्यासाठीच आहे ना विरोध. नावाचा विरोध त्याच्यासाठी आहे. बाबासाहेबांच्या नावाचा जरी विरोध असला तरी या लोकांनी शिकू नये, त्यांचं विद्यापीठ असू नये, त्यांचे कॉलेज असू नये, हीच काय आहे भावना होती, भूमिका होती, जरी विचारसरणी होती त्या काळच्या लोकांमध्ये. आणि म्हणून हा लढा इतके वर्ष चालला. आणि नंतर तुम्हाला माहित असेल 1927 मध्ये आणखी एक लढा झाला मुंबईला, घाटकोपर, रमाबाई नगर घाटकोपर मुंबईला. तिथं 10 आपले बौद्ध सैनिक मारले गेले, शहीद झाले होते. लक्षात घ्या काय झालं होतं घाटकोपर मुंबईला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबा झाला. तिथेही 10 आपले बौद्ध उपासक सैनिक मारले गेले. ती घटना आहे 11 जुलै 1927 ला. आणि लगेचच माहित आहे का 1994 ला नामांतर झालं, नामविस्तार झाला. मग काय नामविस्तार झाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. नामांतर झालं 14 जानेवारी 1994 ला. आणि 94 ला म्हणजे हे नामांतराचा लढा होतच नाही, नामांतर होत नाही तर गोवारी हत्याकांड झालं नागपूरला. ते कोणती तारीख आहे? 94 मध्येच झालं ते. त्याच्यामध्ये 114 आदिवासी गोवारी लोक मारले गेले होते आणि तेही नागपूरला झालं होतं. गोळीबार केला होता त्याच्यात. ते म्हणजे इकडं नामांतर लढा होतच आहे, नामांतर होतच आहे, तर लगेच गोवारी हत्याकांड झालं. आणि म्हणजे गोवारी हत्याकांड तुम्हाला माहित असेल, आदिवासी गोवारीच्या न्याय हक्कासाठी ते होतं. आणि आता आपण अलीकडे पाहिलेलं आहे ना, संभाजी भिडेनं भीमा कोरेगावाची दंगल घडवली होती पुण्यामध्ये, भीमा कोरेगावला. आणि खैरलांजीचं प्रकार तर तुम्हाला माहितच आहे, पूर्ण परिवार खतम झाला त्या गावाला. असं म्हटलं जातं की आपल्या वर्धा जिल्ह्यातल्या त्याच माणसानं, आता नाव नाही सांगत, म्हणजे खैरलांजी गावाला तंटामुक्त गाव म्हणून घोषित करणारा अमर काळे आहे. समजलं तुम्हाला? ही गोष्ट तुम्हाला माहित असं, पण मला माहित आहे. तंटामुक्त गाव खैरलांजी, ज्या ठिकाणी आपल्या म्हणजे तो भोतमागे अख्खा परिवार मरून गेला. लक्षात घ्या खैरलांजीची धगधग, ती प्रियंका, रोशन, सुरेखा आणि तो भोतमागे. मिळाला का न्याय? सुटले ते. आणि इतकंच नाही, आता तुम्हाला मी त्या दिवशी गोष्ट सांगितली, भीमा कोरेगावाची दंगल ज्या लोकांना घडून आणली आणि ज्या ब्राह्मण पेशव्यांनी आपल्याला गळ्याला गाडगं दिलं आणि कमरेला झाडू दिला, सावित्रीबाईचा, ज्योतिबाचा, शिवाजीचा, संभाजीचा जो छळ केला पेशव्यांनी, ब्राह्मण पेशव्यांनी पुण्यातल्या शनिवारवाड्यातल्या, त्यांच्या स्मारकासाठी, ब्राह्मण पेशव्यांच्या स्मारकासाठी एका ब्राह्मण पेशव्यानं, ब्राह्मण पेशवा म्हणजे कोण? फडणवीस, देवेंद्र फडणवीसनं, या मुख्यमंत्र्यांना, हा पेशवाच आहे ना, म्हणजे एका पेशव्यानं ज्या सावित्रीबाई ज्योतिबाचा छळ केला, तर त्या शनिवारवाड्याच्या मागे सावित्रीबाईनं 1 जानेवारी 1848 ला पहिली मुलीची शाळा काढली, अस्पृश्यासाठी शाळा काढली. तर त्या भिडेवाड्याचा विकास झाला नाही. सावित्रीबाईला आणि ज्योतिबाला अजूनही भारतरत्न भेटला नाही. लक्षात घ्या, अजूनही भेटला नाही आणि भेटू देऊ नये, कारण त्यांनी पेशवे ब्राह्मणशाही विरुद्ध बंड पुकारलं होतं. लक्षात घ्या, आजही त्यांना भारतरत्न भेटला नाही, खेदाची गोष्ट आहे. परंतु माहित आहे का, आता अलीकडे आता 15-20 दिवस झाले 5 कोटीचा निधी मंजूर केला आहे ब्राह्मण पेशवा देवेंद्र फडणवीसनं. कायच्यासाठी? ब्राह्मण पेशव्यासाठी. सांगा. आणि आता 2028 मधला आराखडा तयार केलेला आहे 6,900 कोटी. 2028 मध्ये त्या नाशिकच्या गोदावरी नदीच्या काठी कुंभमेळा भरणार आहे. ते आता प्रयागराजचं झालं ना, आणि त्या कुंभमेळ्यामध्ये काय राहते? साधू, उघडे नागडे साधू जातात तिथं, गांजा फुकतात आणि त्या नदीमध्ये हाकतात काय न मुततात काय. समजलं का? उलट नद्या, करोडो रुपयाचा आराखडा तयार केलाय. आता तो कुंभमेळा महाराष्ट्रामध्ये भरणार आहे, नाशिकला, त्र्यंबकेश्वरला. समजलं?
आणि तिथं त्याच्यासाठी आताच निधी मंजूर केलाय आराखडा देवेंद्र फडणवीस पेशवे ब्राह्मणानं. कोणता? किती? 6,900 कोटी. कुंभमेळ्याचा आराखडा आताच तयार आहे, मंजूरही झालाय. आणि भीमा कोरेगावचं स्मारक तयार झालेलं नाही. अजूनही भीमा कोरेगावाची 260 एकर जागा आहे, ती त्या माळवतकर ब्राह्मणाच्या कब्जामध्ये आहे. रक्षकच भक्षक झालाय, समजलं का? रक्षकासाठी ठेवलं त्याला आजाला, तोच भक्षक झालाय. तिथं जागा सुद्धा नाही. तिथं सिद्धनाथ महाराजचा पुतळा व्हायला पाहिजे, तिथं स्मारक व्हायला पाहिजे. ज्योतिबा सावित्रीचं स्मारक व्हायला पाहिजे. कुठे? पुण्याला. पण कोणाचं स्मारक बांधून राहिला? पेशव्याचं स्मारक बांधून राहिलं. तर हे लक्षात घ्यायचं आहे. आणि आपण पाहतो अलीकडे, आता ते कालचीच घटना आहे, आता शाळेतले जे मास्तर लोक आहे ना, कुत्रे आता तुम्ही ऐकलं असेल ना, कुत्रे. आणि ते आता एक मोबाईलवर एक घटना ऐकलेली आहे की भारतातला कलकत्त्यातला एक आलोका नावाचा कुत्रा अमेरिकेत गेला मागं लागून. समजलं तुम्हाला? ते तर गोष्ट तुम्ही ऐकलं. पण भारतामध्ये आता ते म्हणजे आता टीचर लोक, शिक्षक लोकांचं कोणतं काम आहे? पहिले ते पल्स पोलिओ होतं, घरी जाऊन सर्वे होता, आता कुत्र्याचा सर्वे दिलेला आहे. समजलं का तुम्हाला? म्हणजे एकीकडे बघा, सांगण्याची गोष्ट म्हणजे नोकऱ्या बंद होत आहे, सरकारी शाळा बंद होत आहे, खाजगीकरण होत आहे. इकडं ताडोबाचं जंगल आणि गडचिरोलीला तिकडं, आताच ते माझे उपासक म्हणते, गडचिरोलीला हिऱ्याची खाण लागली आहे. ती हिऱ्याची खाण अडाणी अंबानीला विकली आहे मोदीनं. समजलं का? आणि 90 वर्षासाठी ताडोबाचं जंगल विकलं आहे. आमचे ते ज्ञानज्योती भंतेजी लोक जंगलातच राहत होते. ते अडाणीचं अंबानीचं जंगल आहे ते ताडोबा जंगल. तिथं पण ते आमच्यासाठी हटवण्यासाठी कोण आले, पण आम्ही हटणार थोडेच त्या ताडोबा जंगलातून. समजलं का? आलं का लक्षात तुम्हाला? हे सगळं ते विकलेलं आहे. काही देशांमध्ये म्हणजे आपल्यालाही विकणार आहे, तुम्हाला लक्षात घ्या. आणि बाबासाहेबांनी मद्रासमध्ये म्हटलेलंच आहे, मद्रासच्या भाषणामध्ये म्हटलेलं आहे. काय म्हटलं आहे? जर हा भारत देश भांडवलदाराच्या घशात गेला तर आपल्याला गुलामीतच राहावं लागेल. म्हणजे मोदीनं देश विकलेला आहे, रेल्वे विकले आहे, सगळं तुम्हाला विमानं सगळं वगैरे विकलेलं आहे. म्हणजे एकीकडे 6,900 कोटी कुंभमेळ्याला देऊन राहिले, इकडे सरकारी शाळा बंद पडून राहिल्या, सरकारी नोकऱ्या बंद पडून राहिल्या, इकडे कुत्र्याचं ते चालू आहे. लक्षात घ्या. तर आज ते भारतामध्ये ते चालू आहे, कारण इथला वर्ग शिकला नाही पाहिजे. शिकला तर तो हुशार बनेल. मग आम्हाला मतदान कोण करण? झेंडे घेऊन, दारू पिऊन आमच्या माग रॅलीमध्ये कोण राहील? कारण त्याला अज्ञानी लोक बनवायचे आहे. फक्त त्याला ठप्पा मारता आला पाहिजे, मतदान करता आलं पाहिजे, एवढंच त्याला शिक्षण द्यायचं. बाकीचं शिक्षण जर दिलं तर तो हुशार बनेल. उद्या तो विचारपूर्वक मतदान करेल ना, म्हणून त्याला हुशार लोक बनवायचे नाही. आणि हे जाणून बुजून भारतामध्ये प्लॅनिंग चालू आहे, पण आपले लोक त्याला बळी पडलेले आहे का नाही? तर बाबासाहेबांच्या फक्त सोयीनं उपयोग करतात ते लोक. बाबासाहेबांचा इतका द्वेष करतात, संविधानाचा द्वेष करतात. आपण पाहिलं असेल, अमेरिका हे जे शहर आहे, अमेरिका हे नाव कशावरून पडलं? तिथे अमेरिगो नावाचा वेस्पुसी एक विचारवंत होतं. अमेरिगो वेस्पुसीवर ते अमेरिका नाव पडलं. वॉशिंग्टन नावाचा एक विचारवंत होता, त्या वॉशिंग्टन ते नाव पडलंय, है की नाही? तर बाबासाहेबांचं किती मोठं योगदान आहे या भारतासाठी, है की नाही? संविधानावर बाबासाहेबांचा देश चालतो. भारत देश हा तुकड्या तुकड्यांमध्ये, संस्थानामध्ये, राज्य रजवाड्यामध्ये वाटलेला होता. बाबासाहेबांनी एक संघ केलं. सम्राट अशोकाने जसा अखंड भारत तयार केला, तसाच बाबासाहेबांनी संविधानाच्या रूपामध्ये भारताला अखंडित केलं, एकत्रित केलं. पण बाबासाहेबांच्या नावाचा मात्र विरोध आहे. मी आता जाता म्हणून हे सांगतो की बाबासाहेबांचं आता हे नामांतर दिवसाचं आहे म्हणून सांगतो. मी 4 ते 5 वर्षापासून दरवर्षी बुद्धगयाला जातो. डोंगेसरीला गेल्या वर्षी हमला झाला होता, तुम्ही पाहिला असेल. डोंगेश्वरीला तिथं डोंगेश्वरी देवी बसवली आहे. जशी महाराष्ट्रामध्ये लेण्याद्रीच्या बुद्ध लेणीमध्ये अष्टविनायक गणपती पेशव्यांनी बसवला आणि कारल्याच्या बुद्ध लेणीमध्ये एकविरा बसवली, तशीच तिथं डोंगेसरीला देवी बसवली आहे. बोधगयेला आहे ते डोंगेसरी, जिथं 6 वर्ष बुद्धाने सिद्धार्थ गौतमाने तप केलं होतं. समजलं का? तिथली मी परिस्थिती सांगतो. तिथं डोंगेसरीच्या पायथ्याशी गेलं का नाही, रस्त्यावरच तुम्ही कधी डोंगेसरीला गेले तर, आता मी त्याच्यामध्ये सांगत आहो, डोंगेसरीच्या रस्त्याने तुम्ही गेल्याच्या नंतर जिथं तुमच्या ट्रॅव्हल्स थांबते त्या पायथ्याशी, तिथं का नाही बाबासाहेबाचा एक पुतळा आहे. आणि तो बाबासाहेबाचा पुतळ्याचे हातपाय तोडून आहे, पण तिथले लोक पाहत नाही. ते बिहारची गोष्ट सांगतो मी तुम्हाला ना. आता मी गेल्या वर्षी गेलो त्या डोंगेसरीला, तर बाबासाहेबाच्या पुतळ्याच्या एकदम तोंडाशी हनुमानजी बसवलाय, मोठा जात, एकदम असा तोंडाला तोंड लावून. म्हणजे बाबासाहेब असा, हनुमानजी तसा. समजलं का? कुठची गोष्ट सांगतो मी? डोंगेसरी बुद्धगयाची. बाबासाहेबाचा पुतळा बसवायला सुद्धा जागा देत नव्हती बोधगयेला. सुरई ससाई भंतेजी, नागपूरचे जापानचे सुरई ससाई भंतेजींना महाबोधी महाविहार बोधगयाला त्या जयप्रकाश नारायणच्या त्या गार्डन मध्ये पुतळा बसवलाय. साधी गोष्ट नाही आहे. बाबासाहेबाचा पुतळा बुद्धगयेला सुद्धा बसू द्यायला मनाई
करत होते. आता ते मायावतीनं अकबर नगरचं युपी मध्ये आंबेडकर नगर केलं, ते आता आंबेडकर पार्क बांधलं. तिथंही ते ब्राह्मणवादी लोक ते हत्ती तोडण, ते आंबेडकरांचे ते पुतळे तोडण ते ते चालू आहे. म्हणजे जिथं जिथं बुद्धाचं काहीतरी आहे तिथे ते तोडफोड लोक करतातच आहे. आणि अलीकडे आता हे तुम्हाला ऐकायला वेगळं वाटेल, 10 ते 20 वर्ष झाले आपल्या हिंगणघाट पाशी कवडघाट नावाचं एक छोटंसं गाव आहे, कवडघाट. तिथं फक्त बौद्ध लोकांनी एक प्रवेशद्वार बांधलं, त्याच्यावर बाबासाहेबाचं, गावामध्ये प्रवेश करत असताना त्याच्यावर बाबासाहेबाचं नाव दिलं. तर ते प्रकार म्हणजे आता ते जालन्याला वगैरे झालेलं आहे. आणि आता ते संविधानाची प्रत वगैरे, तो सोमनाथ सूर्यवंशी आहे ना, एक वडार समाजाचा व्यक्ती, कारण तो मिलिंद कॉलेजचा विद्यार्थी होता, लक्षात घ्या. म्हणूनच तो बाबासाहेबांच्या संविधानासाठी तो शहीद झाला. कोण? सोमनाथ सूर्यवंशी, लक्षात घ्या. कारण त्याला संविधानाची ओळख होती. म्हणजे तो तरुण वडार समाजाचा, मी जातपात म्हणत नाही, पण एक वडार समाजाचा माणूस, त्याला बाबासाहेबाचं महत्व आणि बाबासाहेबांच्या विचाराचं, संविधानाचं महत्व समजलं. आणि आपल्या तरुण पिढीला फक्त डीजे आहे की नाही. तर आपला समाज कुठे आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. बाबासाहेब फोटोमध्ये नाही आहे, पुतळ्यामध्ये नाही, तर बाबासाहेब विचारामध्ये आहे की नाही. आता तो धनगर समाजाचा पोरगा तो म्हणते बाबासाहेब मी फोटोत बघितलं नाही, बाबासाहेब मी पुतळ्यात बघितलं नाही. तो बिरदेव ढोणे, आता ते नाव ऐकलं होतं तुम्ही, तो म्हणतात बाबासाहेब मी पुस्तकात बघितला. समजलं का? बाबासाहेबाचं एक वाक्य मी उराशी ठेवलं, कोणतं? की गरीब कुटुंबात जन्म झाला हा माझा दोष नाही, पण गरीब म्हणून मी मरणार नाही. हे वाक्य मी बाबासाहेबाचं लक्षात ठेवलं आणि इतका अभ्यास केला की मी आज या पदावर गेला. कोण म्हणता असे? बिरदेव ढोणे म्हणत आहे. आपल्या समाजातील आपल्याला माहित आहे तरुण पिढी, म्हणून बाबासाहेबांनी म्हटलंय जुन्या पिढीपेक्षा नव्या पिढीला धम्माची जास्त गरज आहे. एवढंच नाही, आपल्या भारतामध्ये ही घटना घडलेली आहे की बाबासाहेबांना भारतरत्न सुद्धा भेटू दिला नव्हता. बरं झालं ते व्ही.पी. सिंग सरकार आलं, बाबासाहेबांच्या जयंतीला 14 एप्रिलला सरकारी सुट्टी भेटते आणि त्या राष्ट्रपती भवनामध्ये बाबासाहेबांचा फोटोही लागला आणि भारतरत्नही भेटला. काँग्रेसनं भारतरत्न भेटू दिला नाही जिवंतपणी, समजलं का? व्ही.पी. सिंग सरकार आलं तेव्हा कुठं ते बाबासाहेबाला भारतरत्न भेटलेलं आहे. आता ते जाऊ दे, आपल्या वर्ध्यातलीच गोष्ट, हिंदी साहित्यिक भिक्खू कोण आहे? भदंत डॉक्टर आनंद कौशिक आहेत, ज्यानं हिंदी भाषेचा प्रचार केला. हिंदी साहित्यिकही होते, ते भिक्खूही होते पंजाबचे. डॉक्टर भदंत आनंद कौशिक आहेत, त्यानं हिंदी भाषेचा प्रचार केला, हिंदी साहित्यिक होते. 10 वर्ष ते वर्धेला राहिले हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समितीमध्ये. मला सांगा, डॉक्टर भदंत आनंद कौशिक यांनी यायचं नाव पाहिजे नव्हतं का नाही वर्धेच्या त्या विद्यापीठ? कोणाचं नाव दिलं? महात्मा गांधी हिंदी आंतरराष्ट्रीय विश्व विद्यापीठ. आंतरराष्ट्रीय कोणाचं नाव दिलं? गांधीजीचं नाव कोणाचं पाहिजे नव्हतं? डॉक्टर भदंत आनंद कौशिक, कारण त्यांनी 10 वर्ष त्याच्यामध्ये काम केलंय ना स्वतः. म्हणजे ना राष्ट्रीय म्हणजे हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समितीमध्ये, हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समितीच ते झालं आता महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यापीठ. मोठं झालं ते, समजलं का तुम्हाला? मग तिथं ज्यांनी 10 वर्ष ते अध्यक्षपद भूसवलेलं आहे, तर कोणाचं नाव पाहिजे नव्हतं तिथं? आनंद कौशिक यांचं. तुम्हाला मी ही गोष्ट लक्षात आणून देतो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं. आणि जाता जाता म्हणून तेच सांगतो की महाबोधी महाविहाराचा जो लढा आहे, हाही आपल्याला लढा असा चालू ठेवावा लागणार आहे. कारण नामांतराचा लढा किती वर्ष चालला? 16 वर्ष. पण त्यावेळी तसे ते लोक होते, तर त्याने 16 वर्ष तरी आपल्याला त्याला भेटून दिलं. पण आता तशी लोक नाहीत, आपल्याला जास्त वेळही लागतील. आता जीवाला जीवाचे दान देणारे लोक राहिलेले नाही, निष्ठावान प्रामाणिक लोक राहिलेले नाही आहे. आता विकल्या गेलेले लोक आहे, चूप लोक आहे का नाही? आहे का नाही? आता ते निष्ठावान स्वाभिमानी लोक राहिलेले नाही, लाचार झालेले आहे. आज आपल्या समाजातले लोक काहीच बोलत नाही महाबोधी महावीराच्या संदर्भात. पण त्यावेळी मराठवाडा विद्यापीठातल्या लोक जर आता असते, तर त्यांनी मात्र हाही लढा यशस्वी करून दाखवला असता. आता जबाबदारी आहे तुमच्यावर आणि आमच्यावर आहे. आम्ही तर काम ते करतच आहोत, पण तुमच्यावर आहे ती जबाबदारी आहे. मराठवाडा विद्यापीठासारखंच आपल्याला मरावं लागेल. जसं नामांतर लढ्यासाठी आपण शहीद झालो ना, तसं शहीद व्हावं लागेल. समजलं का? तशी पाळी जर आली तर जीवाला जीवाचं दान देण्याची हेही ठेवली पाहिजे. आपण दान पारमितामध्ये बुद्धाने स्तंभामध्ये पाहिलं ना, बोधिसत्व व्यक्ती कसा असतो? जीवाला जीवाचं दान करायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. समजलं का? दुसऱ्याच्या रक्षणासाठी, दुसऱ्याच्या हितासुखासाठी स्वतःचा जीवही धोक्यात घातला पाहिजे, है का नाही? त्यालाच तर म्हणतो आपण जीवित पर्यंत शरणंगच्छामि. जिवंत असेपर्यंत आपल्याला तो महाबोधी महावीराचा लढा चालू ठेवावा लागेल. आता एक गोष्ट म्हणून जाता जाता सांगतो, 2 मिनिटांमध्ये थांबवतो. कोणती? बघा, आता जो एक प्रश्न आहे, आपण मुंबईला जातो, तर त्या मुंबईचं जे दादर स्टेशन आहे,
तुम्हाला माहित आहे मुंबई शहरावर, मुंबई शहराला मौर्य आणि बुद्धांचा इतिहास आहे. मुंबई शहराला आज जी मुंबई महाराष्ट्राला मिळाली, गुजराती लोक त्याच्यावर कब्जा करणार होते. परप्रांतीय गुजराती लोक म्हणत होते मुंबई आमची आहे. आज जी मुंबई महाराष्ट्राला मिळाली ना, याच्यामध्ये बाबासाहेबांचंच योगदान आहे. समजलं का? मुंबई कुणीकडे गेली असती ती? गुजराती लोक म्हणत होते आमची आहे मुंबई, पण बाबासाहेबांनी दावा टोकला, तसा लेख लिहिला, असं ते पेश केलं त्यावेळी बाबासाहेबांनी. आज जी महाराष्ट्राला मुंबई शहर मिळालेलं आहे कोणामुळे? बाबासाहेब. पण त्याच मुंबईमध्ये बाबासाहेबाचा राजगृह बंगला आहे, बाबासाहेबांची कर्मभूमी आहे, ते चैत्यभूमी आहे. तर दादर स्टेशनचं नाव आता ते नाव पुढे येत आहे, तर त्याच्यासाठी लोक विरोध करून राहिले. मग मला सांगा, दादर स्टेशनला कोणाचं नाव पाहिजे? महाराष्ट्राला मुंबई कोणामुळे मिळाली? बाबासाहेबाला. पण बाबासाहेबाच्याच नावाचा विरोध ते करून राहिले मुंबई शहरामध्ये. तर दादर स्टेशनचं म्हणजे दादर रेल्वे स्टेशनचं नाव काय व्हायला पाहिजे? चैत्यभूमी स्टेशन व्हायला पाहिजे. पण त्याचाही विरोध करत आहे. तुम्ही पाहिलं असेल मुंबईला, तुम्ही लोकल मध्ये जर बसले ट्रेन मध्ये, तुम्ही राम मंदिर स्टेशन, अगला स्टेशन, राम मंदिर स्टेशन म्हणजे त्याच्या देवाचे, अगला स्टेशन जोगेश्वरी स्टेशन म्हणजे देवीचं, अगला स्टेशन अंबरनाथ स्टेशन म्हणजे त्याच्या देवाचे देवीचे स्टेशन आहे. पण बाबासाहेबांच्या चैत्यभूमी स्टेशन हे नाव द्या, त्याच्यासाठीही मुंबईतले काही मनुवादी लोक, ब्राह्मणवादी लोक विरोध करत आहे. काही लोक ते आता प्रश्न करत आहेत, काय चैत्यभूमी नाव नाही असलं पाहिजे? योग्य वाटते का? नाही योग्य आहे ना. चैत्यभूमी हे स्टेशनच नाव असलं पाहिजे. आता ते व्हीटी स्टेशन आहे, व्हीटी स्टेशन कोण बांधलं? ब्रिटिशांच्या काळामध्ये. ते व्हिक्टोरिया टर्मिनस होतं, मग ते ख्रिश्चन नाव होतं. व्हिक्टोरिया टर्मिनसचं काय केलं? CST केलं, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस केलं. म्हणजे त्या व्हिक्टोरियाचं नाव CST होऊ शकते, तर या दादर स्टेशनचं चैत्यभूमी स्टेशन का होऊ शकत नाही? तर आपल्याला मुंबईचे हे 2 स्टेशनचे नाव बदलले पाहिजे. एक स्टेशन बोरीवली स्टेशनचे नाव बदललं पाहिजे, कारण बोरीवली स्टेशन पासून कान्हेरी बौद्ध गुफा आहे. म्हणजे समजलं का? अजंठा वेरूळच्या नंतर सर्वात मोठ्या बौद्ध गुफा कान्हेरी बौद्ध गुफा आहे, त्या बोरीवलीला आहे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये. म्हणजे बोरीवली स्टेशनचं नाव बदललं पाहिजे, ते कान्हेरी बौद्ध स्टेशन झालं पाहिजे. कान्हेरी स्टेशन तरी झालं पाहिजे. म्हणजे मुंबईच्या 2 स्टेशनचं नाव बदललं पाहिजे. एक तर बोरीवली स्टेशनचं कान्हेरी स्टेशन झालं पाहिजे, आणि दादर स्टेशनचं चैत्यभूमी स्टेशन झालं पाहिजे. हेच या आजच्या अनुषंगानं मला या ठिकाणी सांगायचं आहे. तर जे नामांतर लढ्याचा जो इतिहास आहे, हा नामांतर लढ्याचा इतिहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो संघर्ष आहे, ज्या बाबासाहेबांच्या शहीदांनी जे शहीद झालेले आहे, तर त्या शहीदांना या 14 जानेवारी नामांतर, नामविस्तार मराठवाडा विद्यापीठासाठी शहीद झालेल्या लोकांना मी श्रद्धांजली वाहतो, आदरांजली वाहतो. या माझ्याकडूनही आणि आपणही या मराठवाडा विद्यापीठासाठी शहीद झालेल्या म्हणजे त्या शहीदांना, बलिदान करणाऱ्यांना आपण आदरांजली वाहूया. आणि हे मराठवाडा विद्यापीठासाठी शहीद झालेल्या लोकांचंच तेज आणि त्यांचीच ती ऊर्जा घेऊन आपण महाबोधी महावीरासाठी, बोधगयासाठी तो लढा उभा करूया. जागृतीचा अग्नी तेवत ठेवा, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल.